हाय, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिव्या थिटे यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासाठी खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा होता ते. तर प्रतीक्षा सानपताईची खूप वेळा कमेंट आलेली आहे की दीदी वाराचा व्हिडिओ पोस्ट कर, पण ताई मी आत्ता माझ्या वाराचा व्हिडिओ देऊ शकत नाही, त्याच्याबद्दल सॉरी. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल की माझं वारं येतं, तर माझं कोणतं कोणतं वारं येतं तर त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे मी महाराजांपर्यंत कशी पोचले, त्याच्यात माझ्यासोबत किती अडचणी आल्या. माझा महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप असा अवघड आहे. कधी आमच्याकडं महाराजांकडे जाण्यासाठी पैसेच नसायचे, तर कधी महाराजांची माझी भांडणच व्हायची, तर कधी आमच्यात गैरसमज निर्माण व्हायचे तिसऱ्या व्यक्तीमुळं. असा आमचा सुंदर प्रवास ऐकण्यासाठी आणि गुरु शिष्याचं अतूट नातं अनुभवण्यासाठी दिव्या थिटे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी पुढचे जे पार्ट टाकन ते तुम्हाला बघायला भेटते. तर मग सुरुवात करूया गुरु शिष्याच्या अतूट नात्याच्या प्रवासाला. तर माझं लग्न 27 एप्रिल 2019ला झालं. त्याच्यानंतरचे 6 महिने व्यवस्थित गेले आणि माझ्या सासूबाईंचं वारं यायचं होतं, पण ते वारं यायच्या आधीच एक्सपायर झाल्या. त्याच्यामुळं मी घरातली मोठी सून असल्यामुळे ते माझ्याकडं आलं. लग्नाला 6 महिने झाल्याच्या नंतर मला त्रास व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्रास म्हणजे कसा, माझं काही पण दुखायचं, म्हणजे डोकं दुखायचं, पोट दुखायचं, हात पाय असे दुखायचे. डॉक्टरकडे गेले तर रिपोर्ट नॉर्मल असायचे, पण दुखत असायचं. मग हे कशामुळं आम्ही चौकशी केली. माझ्या मम्मीची मावशी बघते असं देवाचं, तर तिच्याकडे चौकशी केली तर तिने सांगितलं हिचं वार आहे. आरत्या वगैरे घ्यायला सुरुवात केली. 2-3 देवऋषांकडे आरत्या घेतल्या, पण आमच्या प्रयत्नांना म्हणावं असं यश येतच नव्हतं त्यांच्याकडं. तर माझं दुखत होतं हे तर वेगळंच, पण मी असं येड्यासारखं करायचे की मम्मीला काही पण बोल कारण नसताना, माझ्या मिस्टरांना काही पण बोल कारण नसताना, माझ्या भावासोबत म्हणजे कुणी समोर आलं की त्याच्यासोबत नुसतं भांडत बसायचे. 22 मार्च 2020ला तर पहिलं लॉकडाऊन पडलं. मग त्याच्यामुळं सगळं देवाला जाणं, आरत्या घेणं, माणसांच्यात जाणं हे तर सगळं बंद झालं. आणि तेव्हा मी मम्मीच्या इकडं होते. काही उठायचं, आंघोळ वगैरे करायचे, आपला आवरायचं आणि नाश्ता केला की मम्मीला म्हणायचं मम्मी आता मी थोडा वेळ झोपते आणि मग आपण बाकीचं काम आवरू. असं म्हणून मी जर 10-11 वाजता जर एका बेडरूममध्ये गेले आणि दरवाजा जर लावून घेतला ना, 4-5-6 वाजेपर्यंत मी दरवाजाच उघडत नसायचे. आतमध्ये माझंच काय चाललेलं असायचं मलाच कळत नसायचं. माझ्या मम्मीला तर लय टेन्शन यायचं. जी चिंता तर सगळीच घरातली करत असायची, पण मला काय बोलत्यान तर मी लगेच भांडायला तयारच असायचे. त्याच्यामुळं मला कोण काय बोलत नसायचं. माझे मिस्टर जरी समोर आले ना, तरी मी काही ना काही कारण काढून त्यांच्यासोबत भांडतच भांडण, चिडचिड, मी कधी कुणाला काय बोलन ह्याच्यामुळं घरातले मला सगळे घाबरायचे. असे नाही का, एक त्यांच्या मनात भीती असायची, अरे हिला आपण असं बोललो तर ही काय बोलन त्याच्यावरती. आणि माझा भाऊ तर छोटा होता तेव्हा दिवसभर घराच्या बाहेरच खेळत असायचा, घरात पण येत नसायचा. खायला प्यायला यायचा तेवढ्यापुरतं, घरातून लगेच बाहेर निघून जायचा. तो पण मला लय घाबरायचा. ह्यांच्यासोबत भांडून त्यांना बोलून झाल्याच्या नंतर थोडा वेळ गेल्याच्या नंतर मी विचार करायचे की अरे मी मम्मीला खूप बोलले वाटतं. मग त्याच्यानंतर तिला म्हणायचे मम्मी सॉरी बरं का, मी तुला खूप बोलले. म्हणजे माझं मलाच कळत नव्हतं मी काय वागते आणि काय करते. माझं मलाच भान नसायचं मी कुणाला किती बोलते. लिमिटच्या बाहेर लिमिट क्रॉस करायचे पार बोलताना. आत्तापर्यंतची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढची स्टोरी मी पार्ट 2 मध्ये कंटिन्यू करते. पार्ट 2 बघण्यासाठी तयार राहा.